नमस्कार, मी तृषाली चव्हाण. जनवार्तामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. घुमानला जाणाऱ्या संत गुरु नानकजी एक्सप्रेस 5 तास उशिरा आल्याने साहित्यिकांचा काही काळ हिरमोड झाला होता. पंजाबमधील घुमान येथे 88व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता संत गुरु नानकजी एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून निघणार होती. पहाटे 5 वाजेपासून नागरिकांनी पुणे स्टेशनला गर्दी केली होती. मात्र ही रेल्वे तब्बल 5 तास उशिरा पुणे स्टेशनवर पोहोचली. त्यामुळे घुमान येथे जाणाऱ्या साहित्यिकांचा थोडा वेळ हिरामोड झाला होता. मात्र 10 वाजता ही रेल्वे आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या गाडीच्या प्रत्येक बोगीस महाराष्ट्रातील संतांचे नाव देण्यात आले होते. प्रत्येक बोगीत जाऊन शाळकरी मुलांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे औक्षण केले. उशिरा आलेल्या रेल्वेमुळे नागरिकांची धावपळ झाली. तिथून एसटीने आलेलं आहे. आता आज 5ला गाडी आहे म्हणतात, आम्ही लवकर आलेलो आहे. 1ला येऊन पोहोचलेलं अपेक्षित होतं, पण नाही अपेक्षित, त्यामुळे आम्हाला त्रास झालेला आहे भयंकर. यात म्हणजे तरी वाट बघतो या मीटिंगमध्ये. बोला. म्हणजे 12:30 वाजल्यापासून स्टेशनलाच थांबलेलं आहे आणि काही कामानिमित्त पुढे आल्यामुळे माझे सगळे फ्रेंड्स वगैरे जे आहेत ते मुंबईवरून येणार आहेत. पण तरीसुद्धा घुमानला जाण्याचा जो उत्साह जो आहे माझ्या मनामध्ये प्रचंड आहे. आणि तरी गाडीला जरी उशीर झाला असला तरी माझा उत्साह मात्र किंचितही कमी झालेला नाही. आणि म्हणून अजूनही जरी 1.5 तास जरी उशीर असला तर ती माझी अजिबात तक्रार नसणार आहे. कारण साहित्य पंढरीमध्ये मी जाणार आहे आणि इथे प्रचंड उत्साह, रात्रभर जरी इथे मंडळी थांबलेली असली तरीसुद्धा यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता, तो मी अनुभवलेला आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. भगवान महावीर यांची 2614वी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातील नानापेठ कॅम्प चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत जैन समाजातील संघटनांचा समावेश होता. ढोल लेझिम पथक, नगारा वादक यांच्याबरोबरच राजस्थानी नृत्यकार करण्यासाठी विशेष वेशभूषा करीत महिला उपस्थित होत्या. या मिरवणुकीचे सोन्या मारुती चौकात विविध राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मिरवणुकीत चांदीच्या रथावर भगवान महावीरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच प्रतिमा असणारे रथ सजवलेले होते. महिलांच्या वतीने विशिष्ट वेशभूषा करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. तीर्थकार महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव समिती यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे
1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. सुगाणा प्रकाशन तर्फे गोहत्या एक यक्ष प्रश्न याविषयी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सुगावा प्रकाशनतर्फे अभि शहा लिखित गोहत्या एक यक्ष प्रश्न या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला. याविषयीचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. समाजवादी विचारवंत भाई वैद्य, डॉक्टर निळकंठ रथ, विनय हार्डीकर, विलास वाघ, उषा वाघ यांच्यासह अन्य विचारवंत उपस्थित होते. यावेळी भाई वैद्य म्हणाले की गोवंश हत्याबंदी कायदा करून भाजप सरकारने आहारासारख्या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कायदा करताना कोरडवाहू शेतकऱ्यांचा कुठल्याही पद्धतीने विचार करण्यात आला नाही. भाकड गायींचे पालन करताना शेतकऱ्याची पिळवणूक होईल, याच्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढेल असेही त्यांनी सांगितले. अनुवाद करून प्रसिद्धी केल्याबद्दल सुगावाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण अत्यंत ज्वलंत अशा विषयावरती योग्य वेळेला त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे आणि त्यांची ती खासियतच आहे. तेव्हा त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे. या पुस्तकामध्ये 5 पद भूषविलेले त्यांनी फार सुंदर लेख, ऐतिहासिक दृष्टीने काय परिस्थिती आपल्या देशामध्ये गोवधाबद्दलची होती किंवा गोमांस भक्षणाबद्दलची होती ते सविस्तर लिहिले. दांडेकरांनी त्यांच्या ख्यातीलाच साजेसा असा लेख लिहिलेला आहे. अर्थशास्त्रावर अधिक भर दिला आहे. पण दांडेकरांच्या बद्दल एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. ते बऱ्याच वर्षापूर्वी RSSचे बौद्धिक प्रमुख होते आणि त्यानंतर त्यांनी ज्या बुद्धिनिष्ठ अशा भूमिका घेतल्या त्या अत्यंत उद्बोधक आहेत. बालकामगार जनजागृतीसाठी सहारा फाउंडेशन यांच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. सहारा फाउंडेशन आणि अवेकनिंग जागृती यांच्या संयुक्त विद्यमानाने बालहक्क जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानासमोर हे पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सादर केले. बालहक्क कायदा जोपासला पाहिजे, बालहक्काचे शोषण थांबवले पाहिजे, याचबरोबर बालकांना हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे, बालकामगार विषयी जनजागृती यासाठी या संस्थेच्या वतीने जनजागृती अभियान पथनाट्याद्वारे राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे यांच्यासह समाजाच्या उपयोगासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येतात अशी माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली. पारित झालेले आहेत. 25 वर्ष पूर्ण होऊनही मुलांना आपण बघतोय बालमजुरी किंवा बालशोषण यासारख्या भरपूर मुलांचं शोषण होताना दिसतंय. हे सगळं थांबवण्यासाठी किंवा हे सगळं कमी व्हावं यासाठी जनजागृती करणं फार महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातनं अवेकनिंग जागृती आपल्याला जिथं जनजागृती करता येईल मुलांच्या हक्कासाठी, मुलांच्या हक्क संरक्षित याकरता या दृष्टिकोनातनं आपण आज इथं पोस्टर एक्झिबिशन असेल किंवा स्ट्रीट प्ले असेल जो एक केला आहे त्याचा आपला हाच ऑब्जेक्टिव्ह आहे की मुलांचे जे हक्क आहेत ते इतरांपर्यंत पोहोचावे. मुलांसोबत कुठल्या प्रकारचं शोषण होतं हे थांबवण्यासाठी एक जनरल पब्लिक म्हणून आपल्याला कुठला काय करता येईल या दृष्टिकोनातनं त्यांना अवेअर करण्यासाठी हा आजचा आपण उपक्रम इथं हे केला आहे की तेव्हा सगळे लोक यातनं अवेअर व्हावी मुलांच्या कुठल्या प्रकारचं योग्यतेसाठी. सारा फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिवस आहे.
अवेकिंग जागृती आणि सारा फाउंडेशन यांच्या माध्यमातून रस्त्यावरती पथनाट्य म्हणजे जनजागृती करण्याचं काम आम्ही सर्वांनी तरुणांनी करायचा प्रयत्न केलेला आहे। समाजामधील वाईट प्रवृत्ती यांना आळा बसवण्यासाठी म्हणजेच स्त्री भ्रूण हत्या, बालकामगार, मुलगा मुलगी भेदभाव यांच्यासारख्या अवैध प्रकृतींना आळा घालण्याचं काम या पथनाट्याच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणजेच काय तर ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला। तर सर्वांना जीवनामध्ये आई हवी, बहीण हवी, मैत्रीण हवी आणि पत्नी हवी, मग मुलगी का नको? तर ज्या सावित्रीच्या लेकी ज्यांनी सावित्रीबाई फुलेंना पूजन केलं अशा मुली आजकालच्या काळामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर, नगरसेविका, ग्रामसेविका आणि नेता, आमदार, खासदार आणि राष्ट्रपती हे झाल्या। अशा उच्च स्तरावर गेल्या असताना सुद्धा स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक का मिळते? तर याच्या माध्यमातून आम्ही हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सर्वांबद्दल मी आमच्या टीमचे आणि या टीमला सहकार्य करण्याच्या सर्व सहकार्य करणाऱ्या पुणे भारत समाज आणि कोहिनूर ग्रुप तर्फे वर्मा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला। पुणे भारत गायन समाज आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने कैलास श्री माणिक शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार पंडित राजन मिश्रा आणि साजन मिश्रा यांना प्रदान करण्यात आला। 19 वर्षापासून संगीत क्षेत्रातील गायकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। 25,000 रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी सुहास दातार, रवींद्र जोशी, साजन मिश्रा, राणी वर्मा, वंदना गुप्ते यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी राजन मिश्रा आणि साजन मिश्रा या दोघा बंधूंनी गायनाची बंदिश सादर केली। कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। रहता है, लेकिन एक महान कलाकार के नाम का जो पुरस्कार होता है वो सबसे बड़ा होता है। श्रीमती माणिक वर्मा जी को सुनते आए हैं। हमारे चाचा स्वर्गीय पंडित गोपाल मिश्र जी, हमारे पिता स्वर्गीय पंडित हनुमान मिश्र जी बहुत उनके साथ बजाते थे। बनारस में, पटना में, इलाहाबाद में, सब जगह हमने अपने बचपन से उनको सुना और उनकी सादगी और उनकी विद्या, उससे हमें कुछ सीखने को मिला। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। बांबूपासून तयार करण्यात आलेले शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले होते। बांबूपासून तयार करण्यात आलेले ऋणानुबंध हे शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले होते। रामदाने यांनी कणक बांबू कोरून
मानवी जीवनाचा प्रवासाविषयीचे शिल्प तयार करून प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शिल्प तयार कसे करतात याची नवीन विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती मिळावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे मत दाने यांनी व्यक्त केले. प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकर नागरिकांनी गर्दी केली होती. बांबूमधून 108 गणपती केले होते. त्याचं प्रदर्शन किंवा त्याचा सगळा रिव्ह्यू तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे. गणपतीमधून जो माझा शिक्का आला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मी एक वेगळ्या प्रकारची मालिका तयार केली, जी बांबू या माध्यमातूनच वेळू शिल्प साकारलेत. या शिल्पाचं महत्त्व असं आहे की या शिल्पमालिकेला आम्ही ऋणानुबंध नाव दिलं आहे. मानवी जीवनाचा जो प्रवास आहे, बालपणापासून तर वृद्धत्वापर्यंत, गुरुशिष्य परंपरेपासून जगण्याचं जीवनशैली, अशा अनेक अंगांनी मर्यादित राहून एक स्वतंत्रपणाने आव्हानात्मक असं काम मी मुद्दाम निर्माण केलं आहे. हे प्रदर्शन 2 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये बालगंधर्व कलादालन पुणे या विभागामध्ये आहे. आणि हे प्रदर्शन करण्याचा मूळचा उद्देश असा आहे की जे होतकरू तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, अशाने ह्याच्यामध्ये रस घेऊन हे शिकावं. त्याचबरोबर ज्या काय कला विद्यालय आहेत, महाविद्यालयावर आहेत, त्यांनी अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा उपक्रम साधावा ही त्यातली भूमिका आहे. आणि ह्यातली मूळ भूमिका एकच आहे की जास्तीत जास्त लोकांना ह्या माध्यमाची ओळख व्हावी, नवीन काय काय घडतं हे कळावं, ही त्यातली भूमिका आहे. पुणे शहराच्या कचरा डेपो प्रश्नी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे शहराचा कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उरळी देवाची आणि फुरसुंगी गावालगतच कचरा सध्या टाकला जातो. या कचरा डेपोमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विरोध करीत पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला कचरा डेपो समितीचे अध्यक्ष विकास लवदे, वाल्मिकराव भोरटे, संदीप भोंडवे, सतीश भोरडे, सुखदेव भोरडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मनपा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन कायमस्वरूपी उपाययोजना करत नाहीत, जनतेची दिशाभूल करीत आहेत. कचरा डेपोचा दुष्परिणाम येथील परिसरातील हवा, पाणी, जमीन याच्यावर होत असून रोगराई व दुर्गंधीचा त्रास येथील ग्रामस्थांना होत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. म्हणले की पूर्वी पिंपरी सांडस ग्रामपंचायतीला ग्रामसेवक ठरवत होतं की त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा देऊ केली आणि तशा प्रकारे त्या गावाने ठराव पण दिला. मग आमचं असं म्हणणं की ते एवढं चांगलं याला जागा दिलं असं ते कचरा डेपोचा घाट कशा करता घालतात त्या ठिकाणी आमचं कचरा डेपो त्या ठिकाणी येऊ नये. त्या ठिकाणी बोलाई माता मोठं देवस्थान आहे, त्याकडे लाखो लोक त्याचे दर महिन्याला आश्विन महिन्यात त्या ठिकाणी जत्रेला येतात आणि त्या कचरा डेपो टाकायच्यापर्यंत त्या भाविकांची रांगा लागतात आणि त्या ठिकाणी तुम्ही कचरा डेपो टाकून निघाला म्हणजे सगळी माणसं त्या ठिकाणी दुःखी होऊन फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि जयशी आता एकही गाडी त्या ठिकाणी येऊन देणार जयशी गाडी याचा प्रयत्न करीन. त्यावेळेस आम्ही त्या परिसरातल्या शाळा, महाविद्यालय सगळं बंद करून लहान लहान मुलं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात उतरायचं भाग पाडू. समिती आम्ही स्थापन केलेली आहे. या संगीत समितीचे आम्ही सगळे पदाधिकारी आज महापालिकेला याच्यापूर्वी निवेदन दिले, राज्य सरकारला निवेदन दिले की पिंपरी सांडसला कचरा डेपो तुमचा होता कामा नये. तुम्हाला जे काय प्रोसेस युनिट करायच्या, जे काय रिसायकलिंग करायचे ते आहे त्या कचरा डेपोला देवाच्या उरळ्या प्रोसेसिंगला करावं. आमच्याकडे तुम्ही आम्हाला दिशाभूल करून कचरा डेपो पिंपरी सांडसला करू शकणार नाही. आमच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्यांनी ठरावाद्वारे याला विरोध केलेला असताना आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारावर मात्र गदा आणली जाते. याच्यामध्ये लोक आमची पूर्ण संतापाची भावना आहे. या मागणीचा जर विचार केला नाही तर येत्या 7 तारखेला आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत हजारो लोकांचा आणि तिथून आम्ही त्याच दिवशी पदयात्रेने पुणे महापालिकेवर पदयात्रेने जाणार आहोत. याची शासनाने नोंद घ्यावी आणि हा जो कचरा डेपो करण्याचा एकतर्फी निर्णय जो राज्य सरकार आणि मनपाने घेतलेला आहे तो ताबडतोब निर्णय रद्द करावा अशी आमची. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.